जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही, स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्य साधतो आम्ही. फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे, घराची राख रांगोळी कपाळी लावतो आम्ही. सुरेश भटांच्या या गाजलेल्या गझलीमधून इतकं नक्की समजतं की शब्दांना दिव्यत्व फुकट मिळत नसतं, तर त्यांच्या मागील कृतीमध्ये सुद्धा एक असं नाविन्यपूर्ण तेज असावं लागतं. अशाच तेजस्वी आणि दिव्य शब्दांना शोधण्यासाठी मी नाशिक विभागातून मानस शिंदे विषय सादर करतोय. मी शब्द शोधतो दिव्य नव्या तेजाचा. मानवाच्या उत्क्रांतीत महत्वाची घटना घडली शब्दांचा शोध. आपणही जन्मल्यानंतर सर्वात पहिली गोष्ट शिकलो ती शब्दच. इतर प्राण्यांपासून जी बुद्धी आपल्याला वेगळं करते, त्या बुद्धीला सुद्धा व्यक्त होताना शब्दांचाच आधार घ्यावा लागतो. प्रेम, बंधुता, न्याय किंवा इतरही ज्या ज्या भावभावना असतील, त्या साऱ्या भावभावनांना हे शब्द व्यक्त करायला लावतात आणि जिवंतपणा देतात. म्हणजे कधी काळी शौर्याच्या शब्दांमुळे रोमारोमात जिवंतपणा भरत असेल. कधी काळी प्रेमाच्या शब्दांमुळे नात्यांच्या वेलींवरती आपुलकीची अशी पालवी फुटत असेल. कधी काळी आध्यात्मिक अशा शब्दांमुळे ब्रह्मानंदी टाळी लागत असेल, तर कधी एकमेकास सहाय्य करू अशा आधार देणाऱ्या शब्दांमुळे माणुसकी बहरत असेल. पण आज मात्र ह्या मुक्या जगात साऱ्याच भावभावना मौन होताना दिसतायत आणि म्हणून आपल्याला या शब्दांची गरज आहे. शब्दांना जसं वजन असतं तशी त्यांना धारही असते, हे आज आपण इतके विसरलो की अनंत वाचाळ बरळ ती बरळ अशी स्वतःची आपण गत करून घेतलेली आहे. आजही शब्द आहेत, पण त्यांच्यातलं दिव्यत्व कुठे दिसत नाहीये आणि म्हणूनच हे दिव्यत्व या नव्या प्रकारे आपल्याला शोधायचं आहे. हाच एक त्यातला प्रयत्न. मित्रांनो, शब्द काही असेही असतात की जे स्वतःच दिव्य असतील. सत्यमेव जयते किंवा तमसो मा ज्योतिर्गमय, हे शब्द आपण लहानपणापासून ऐकतो. पण विचार करा, हे शब्द स्वसंवेद्य आहेत. हे आपल्याला मार्ग दाखवतात आणि आज आपण मार्ग भरकटलेला असताना अंधाराकडून तेजाकडे किंवा असत्याकडून सत्याकडे जाण्यासाठी आपल्याला हेच शब्द लागतील. म्हणून मला असं वाटतंय की हेच ते दिव्य आणि नव्या तेजाचे शब्द आहेत. पण जसं भावभावना ह्या शब्दांना पूरक ठरत असतात, त्यामुळे आपल्याला त्यांचाही विचार करावा लागतो. म्हणजे बघा, जय भवानी, जय शिवाजी, वंदे मातरम, भारत माता की जय, हर हर महादेव, या साऱ्या घोषणा काढून बघा काय होतं यांच्यामध्ये. किंवा हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तू श्रींची इच्छा, हे व्रत बघा. वरवर वाचताना हे आपल्याला शब्द दिसतील, पण आत बघितल्यावर कळेल की भावनांचा हा शब्द ब्रह्म होता. खरं तर आपण भावप्रधान व्हायला पाहिजे होतं, पण आपण भावनिक होऊन जातीपातींमध्ये अडकलो. स्वतःचा इतका आपण विचार केला की माणुसकीचा आता आपण गळा आवळत चाललो आहोत. यातून आपल्याला बाहेर यायचं असेल तर आपल्याला प्रेमाचे, दयेचे, करुणेचे शब्द लागतील. म्हणून हेच दिव्य शब्द मी शोधतो आहे. आता जसं भावभावना शब्दांना महत्त्वाची असते, तशी त्यांच्या मागील कृती सुद्धा फार महत्त्वाची असते. आणि म्हणून आपल्याला कित्येकदा जे शब्द आपण रोज वापरतो, ते फार नवीन ऐकल्यासारखे वाटतात. कारण की ते शब्द कोण वापरतं हे फार महत्त्वपूर्ण असतं. जेव्हा शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असं बाबासाहेब म्हणतात किंवा देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो असे जेव्हा सावरकर म्हणतात, तेव्हा त्या शब्दांच्या मागे कुठेतरी त्यांची कृती सुद्धा जोडलेली असते. आज आपल्याला ती कृती सुद्धा आपल्यामध्ये स्वतःमध्ये भिनवायची गरज आहे. म्हणजे अगदी तुकोबांचे शब्द घ्यायचे झाले तर आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू. त्याप्रमाणे आज आपल्याला शब्दांचा शस्त्रांसारखा वापर करता आला पाहिजे. म्हणजे जे शब्द आपल्याला मिळाले त्या शोधता शोधता आज आपल्याला कुठेतरी त्याला अंगीकारताना आपल्या स्वतःमधलं एक नवीन तेज सुद्धा शोधता आलं पाहिजे. अनेकांना हाही प्रश्न पडेल की मग हे शब्द आपल्याला देतील तरी कोण? तर लक्षात घ्या, माऊली कुठून तरी येतील आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे म्हणत मैत्रेय जपणारे शब्द आपल्या उंचळीत टाकतील. शिवाजी महाराजांनी कुठून तरी यावं आणि अवघा मुलूक आपला म्हणत आत्मभानाचे शब्द आपल्याला द्यावे. साने गुरुजींनीही यावं आणि खरा तो एकची धर्म म्हणत प्रेमाचे शब्द आपल्या हृदयात भरावे. हेच हेच संत, साहित्यिक, क्रांतिकारक किंवा समाजसुधारक आपल्याला ते शब्द कायम देत राहतील. मला हेही माहिती आहे की हे शब्द किंवा हे शब्द शोधण्याचं जे चक्र आहे हे कधीही न थांबणार आहे, किंबहुना ते थांबू सुद्धा नाही असंच मला वाटतं. आपण आयुष्यभर शब्द शोधत जावे, कारण की जगातले शब्द कधीही संपत नसतात. या ठिकाणी मला एक कविता आठवते की कोणी भरून ठेविला तेथे शब्दांचा रांजण, बाळ रांगत रांगत घेई एक एक वेचून. किती उपसला जरी परी तसाच भरला रांजण, शब्द अर्थ प्रेम भाव जणू मणीचा दर्पण. अर्थात जगाच्या या रांजणातून कितीही शब्द वेचले तरी जगाचा रांजण कधी संपणार नाहीये आणि म्हणून मी निश्चिंतपणे अशाच अशाच दिव्य शब्दांचा शोध कायम घेत राहील. आणि हो, हे शब्द शोधताना ते अंगीकारायचे कसे असं नवीन तेज जे माझ्यामध्ये आहे ते सुद्धा मी शोधत राहील. या शब्दांच्या शोधामध्ये किंवा या यात्रेमध्ये फक्त आता शब्दांनी आपल्याला त्यांचं दिव्यत्व आणि त्यांचं तेज द्यावं ही आशा व्यक्त करून थांबतो. नमस्कार, मनःपूर्वक धन्यवाद.